नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपले सर्वांचे IT स्टडी पॉइंट वरती स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत आज दारूबंदी म्हणजे आपण पाहिलेला जो सध्या पेपर चालू आहे राज्य उत्पादन शुल्क, बरोबर आहे। तर दारूबंदी मधील आज फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी फर्स्ट शिफ्टचं आपण विश्लेषण पाहणार आहे। आज ड्रायव्हरचा त्या ठिकाणी पेपर झालेला आहे, मग त्याच्यामधील जे काही प्रश्न आहेत त्याचं आपण विश्लेषण पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण असेच घटक आपण या ठिकाणी घेत राहणार आहोत। चला, याची PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल। आता पहिला घटक यामध्ये काय विचारलं गेलं तर आपल्याला सामान्य ज्ञान विचारलं गेलेलं आहे। सामान्य ज्ञानमध्ये कोणते कोणते पार्ट त्या ठिकाणी विचारले गेले मित्रांनो ते आपल्याला पाहायचे आहे। यामध्ये पहिला प्रश्न विचारला गेला, महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचा राजीनामा कधी दिला असेल, बरोबर आहे। महात्मा गांधी संदर्भामध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला होता। तर मग लक्षामध्ये राहू द्या, महात्मा गांधीजी यांनी जो राजीनामा होता हा राजीनामा 1934 मध्ये दिला होता। कधी दिला होता? 1934 मध्ये महात्मा गांधी यांनी काय दिला होता तर राजीनामा त्या ठिकाणी दिला होता। कधी दिला होता तर 1934 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता। ह्या गोष्टी काय आहे महत्त्वाच्या आहेत। आता याच संदर्भामध्ये महात्मा गांधीजी संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील, लक्षामध्ये राहू द्या। त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील पर्वतरांग कोणते? आता महाराष्ट्रात मधील पर्वतरांग कोणती असा प्रश्न आपल्याला विचारला, नेमक्या कोणत्या कोणत्या पर्वतरांग आहे मी तुम्हाला सर्व पर्वतरांग सांगतोय, त्यापैकी एक उत्तर त्या ठिकाणी असेल। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांग येते, बरोबर आहे। कोणते? सातपुडा पर्वतरांग येते। दुसरी गोष्ट जर विचारलं, सह्याद्री पर्वतरांग येते, बरोबर आहे। त्याच्यानंतर तिसरी पर्वतरांग जर विचारलं मित्रांनो, तिसरी कोणती येते? शंभू महादेव, शंभू महादेव, बरोबर आहे। त्याच्यानंतर जर का विचारलं हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट, आणि ह्या ज्या आहेत या डोंगररांगा त्या ठिकाणी येतात। आता या प्रत्येक डोंगररांगा जर का म्हणलं तर वेगवेगळ्या, सातपुडा पूर्व ते पश्चिम आहे, सातपुडा पूर्व ते पश्चिम आहे, सह्याद्री उत्तर ते दक्षिण पसरलेले आहे, शंभू महादेव पूर्व ते पश्चिम, हरिश्चंद्र बालाघाट जे आहे पूर्व ते पश्चिम आहे, बरोबर आहे। त्या डोंगररांगा त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या। आता महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, आता ज्या सह्याद्री पर्वतामध्ये ज्या आहेत त्या सर्व नद्या महाराष्ट्रामध्ये उगम पावतात। मग महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या कोणत्या कोणत्या नद्या असू शकतात? आता कोकणामधील सर्व ज्या नद्या आहेत, सावित्री, वेळ, बरोबर आहे, ज्या आहे भातसई, काळू, उल्हास, या सर्व नद्या महाराष्ट्रात उगम पावतात। तसेच सर्वात महत्वाची नदी सांगायचं झालं तर गोदावरी, काय आहे? गोदावरी ही जी नदी आहे ही महाराष्ट्रामध्ये उगम पावते, बरोबर आहे। गोदावरी नदी लक्षात ठेवा। त्यानंतर आहे कृष्णा, काय आहे? कृष्णा, बरोबर आहे। त्यासोबत कृष्णा सोबतच कोणती घ्यायची आपल्याला? भीमा, बरोबर आहे। या नद्या महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या नद्या आहेत, काय आहेत तर महाराष्ट्रामध्ये उगम पावतात। या गोष्टी काय आहे मित्रांनो महत्वाच्या आहेत। आता त्यानंतर आहे शारदा कायदा। शारदा कायदा महत्वाचा आहे। शारदा कायदा कधीचा आहे तर शारदा कायदा आहे मित्रांनो 1929। शारदा कायदा कधीचा आहे? 1929। मग याच ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं सतीबंदीचा कायदा। सतीबंदीचा कायदा कधीचा आहे तर तो आहे 1829 चा। सतीबंदीचा कायदा कधी आहे? 1829। राजाराम मोहन रॉय यांनी काय केलेलं आहे? या कायद्याला मदत केलेली आहे। आता मुंबई आहे हे ठिकाण कुठे आहे? मुंबई आहे हे ठिकाण कुठे आहे? मुंबईतच आहे, बरोबर आहे। म्हणजे कोणत्या राज्यात आहे असं विचारलं गेलेलं असेल तर महाराष्ट्र, कुठे आहे? महाराष्ट्रामध्येच आहे, बरोबर आहे। मुंबई आहे इथं तेलाची काय आहे तर विहीर आहे, तेल काढण्यासाठी त्या ठिकाणी काय वापर होतो, बरोबर आहे। हे लक्षात ठेवा। आता या शारदा कायद्या संदर्भामध्ये गोष्टी लक्षात ठेवा। 28 सप्टेंबर 1929 ला हा कायदा मंजूर झालेला आहे। कधी झालेला आहे? 28 सप्टेंबर, काय आहे? 28 सप्टेंबर 1929 ला। आता यानुसार मुलींचे लग्नाचे वय 14 वर्ष व मुलांचे वय 18 वर्ष करण्यात आले होते, बरोबर आहे। त्यानंतर त्या दुरुस्ती करून त्यामध्ये बदल करण्यात आला। मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय किती वर्ष करण्यात आले? 21 वर्ष त्या ठिकाणी करण्यात आले, बरोबर आहे। त्यानंतर बॉम्बे आहे, तुम्हाला सांगितलं कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये। ही अरबी समुद्रातील मुंबई पासून 176 किलोमीटर, किती किलोमीटर आहे? 176 किलोमीटर कोणत्या दिशेला आहे तर ती पश्चिम दिशेला आहे। कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला या ठिकाणी आहे, बरोबर आहे। हे नैसर्गिक तेल क्षेत्र आहे, काय आहे? नैसर्गिक तेल क्षेत्र आहे। त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत। त्यानंतर आहे डासाच्या प्रजाती विचारल्या। डासाच्या प्रजाती लय मोठ्या आहेत भाऊ, बरोबर आहे।
पण कोणत्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर आहे सिल्वर नायट्रेट, यावरती आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. मग सिल्वर नायट्रेट आता हे कशासाठी याचा उपयोग होतो तर झालेल्या जखमेपासून संक्रमण होऊ नये म्हणून त्या जखमेवर त्याला धुण्यासाठी किंवा इतर घटकासाठी कशाचा वापर होतो तर सिल्वर नायट्रेटचा वापर होतो. त्यानंतर विचारला होता सोडियम हायड्रॉक्साईड वरती उपयोग, याचा उपयोग काय आहे. मग सोडियम हायड्रॉक्साईडचा उपयोग काय आहे तर साबण, डिटर्जंट, साप सफाईसाठी कशाचा वापर होतो तर सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर होतो. बरोबर आहे. काय म्हटलं साबण, त्यानंतर आहे डिटर्जंट, काय आहे डिटर्जंट, आणि त्यानंतर आहे साप सफाई यासाठी काय होतो तर वापर होतो. नमो शेतकरी योजना लागू करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण, आता या संदर्भामधले काही गोष्टी काही समजलेल्या नाहीये. नेमका हा प्रश्न आता ते नमो शेतकरी योजना जी आहे आता याचे अध्यक्ष माझ्या मते ही नमो शेतकरी योजना याच्यामध्ये किती हजार रुपये दिले जातात मित्रांनो तर 6,000 रुपये वार्षिक या ठिकाणी दिले जातात. आता हे काय आहे तर हे केंद्र सरकार संदर्भामध्ये काय असणार आहे ही एक योजना असणार आहे. त्यानंतर आता क्रिकेटपटूवरती कोणत्या क्रिकेटपटूचे निधन झालंय आता हे ऑप्शन नुसार आहे. तर माझ्या मते अलीकडेच बरोबर आहे अलीकडेच निधन झालेले क्रिकेटपटू कोण आहे तर सध्या काळामध्ये भारताचे निधन झालेले क्रिकेटपटू कोण आहे बिशन सिंह, काय बिशन सिंह बेदी, काय आहे माझ्या मते बिशन, काय आहे बिशन सिंह काय आहे बेदी यांचं अलीकडेच काळामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो निधन झालेलं आहे. बरोबर आहे. 23 ऑक्टोबर 2023 मध्ये यांचं काय झालं निधन झालं. त्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचे आपल्याला आजच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले गेलेले होते. जनगणनेवर आधारित सुद्धा आपल्याला 4 ते 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असे सांगितलंय आपल्याला. बरोबर आहे. 3, 2, 4 प्रश्न त्या ठिकाणी आहेत, लक्षामध्ये राहू द्या. त्यानंतर आहे 2011 नुसार भारतात हिंदू साक्षरता प्रमाण किती, आता भारतात विचारलं का महाराष्ट्रात विचारलंय या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहे. आता जर पाहिलं भारतामध्ये जर का पाहिलं तर 76% त्या ठिकाणी हिंदू साक्षरता प्रमाण आहे. आता हा प्रश्न तुम्हाला पूर्णपणे भारतीय जनगणना करायचीच आहे, 2011ची जनगणना पूर्ण करायचीच आहे, हे 100% ध्यानात ठेवा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. TCS असो का IBP असो ते घेणार आणि ते विचारणार म्हणजे विचारणार. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील प्रवासी संख्येनुसार नंबर 3 विमानतळ कोणते आहे. बरोबर आहे. प्रवासी संख्येनुसार महाराष्ट्रातील नंबर 3 विमानतळ कोणते आहे यावरती सुद्धा काय विचारला गेलेला आहे प्रश्न विचारले गेले. आता याच्यामध्ये ऑप्शन नुसार आपल्याला कळेल. त्यानंतर G20 वर सुद्धा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आहे कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे. आता कृष्णा नदीच्या उपनद्या आता भल्या मोठ्या आहे ना पाहिलीभर. बरोबर आहे. ह्या पाहिजे आपल्याला. आता याच्यामध्ये वेण्णा कृष्णाची उपनदी कोणती आहे वेण्णा, त्यानंतर आहे कोयना, बरोबर आहे. त्यानंतर आहे पंचगंगा कोणती आहे पंचगंगा, नंतर आहे दूधगंगा, बरोबर आहे दूधगंगा नंतर झाल्यावर नंतर आहे तुंगभद्रा कोणती आहे तुंगभद्रा, त्यानंतर आहे मुसी, बरोबर आहे. आणि त्यानंतर कृष्णाची सर्वात महत्वाची कोणती आहे तर भीमा आहे ह्या. आणि त्यानंतर एक कुकडी, बरोबर कुडाळी का कुकडी आहे ही पण एक नदी आहे. म्हणजे एवढ्या कृष्णेच्या उपनद्या आहेत. तुम्हाला ऑप्शन नुसार काय महत्वाचं उत्तर मारावं लागेल. 2011 नुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा कोणता. आता पहिल्या क्रमांकाचा आहे केरळ, सर्वात जास्त केरळ म्हणल्यावर किती आहे 93%. आणि सर्वात कमी जर का म्हणलं तर आपण काल पाहिलं होतं बिहार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्वात 2 नंबरचा क्रमांकाचा जर म्हणला तर तो कोणता यायला पाहिजे माझ्या मते तर मिझोराम यायला पाहिजे. कोणता राज्य आहे मिझोराम आहे, बरोबर आहे. मिझोराम त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर मिझोरामची किती आहे तर 91 पॉईंट काहीतरी आहे 58 समथिंग, बरोबर आहे. म्हणजे 91% इकडे किती आहे 93% आहे. सर्वात कमी जर का पाहिलं तर बिहारचा आहे. या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहे मित्रांनो. आता त्यानंतर मराठीचे कोणते घटक विचारले आपल्याला ते पाहायचे आहे. त्यामध्ये समास विचारला, समास प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातोय मित्रांनो. तोंडी लावणे काय आहे तोंडी लागणे, बरोबर आहे. हा समासाचं उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर हे समानार्थी शब्द 3 ते 4 समानार्थी शब्द आहे. आता झाड हा शब्द आहे, झाड या शब्दाला आपण काय म्हणतो वृक्ष म्हणतो. काय म्हणतो वृक्ष म्हणतो. आता तुम्हाला ज्या प्रकारे असेल ऑप्शन ज्या प्रकारे पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपल्याला विचारले गेलेले आहेत मित्रांनो. आता याचा काय असणार आहे तर झाडचा समानार्थी शब्द काय असणार आहे वृक्ष असणार आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आदर्श दर्शक सर्वनाम सुद्धा आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आता हे क्रिकेटचे आता वाक्य कसं आहे काय माहिती, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम किती आहे तर दर्शक सर्वनाम 2 आहे. पूर्व 2 कोणते एक आहे हा
आणि दुसरं कोणतं आहे तो. हे दोन सर्वनाम जे आहे हे दोन सर्वनाम काय आहे तर दर्शक सर्वनामाचं कार्य करतात. आता दर्शक सर्वनाम कधी होतात थोडक्यात सांगतो. बरोबर आहे. इथं हा किंवा तो आलेला आहे, त्यानंतर लगेच नाम आलेलं आहे आणि त्यानंतर लगेच क्रियापद जर आलं मित्रांनो तर त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम होते. पण वाक्यात अशी रचना न येता याच्यापेक्षा जास्त शब्द जर झाले असेल तर तुम्हाला नामाच्या अगोदर जर काय कोणतंही सर्वनाम जर आलं मित्रांनो तर ते सर्वनाम न होता ते विशेषणाचं कार्य करते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. बरोबर आहे. या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहेत. त्यानंतरचा आपल्याला पाहायचा आहे समोरचा घटक की एकाच वाक्याचा प्रकार काय एवढा लाडू खाऊन जा. वाक्याचा प्रकार आता नेमके कोणते प्रकार आहे वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार स्वरूपावरून पडणारे प्रकार आहे. वाक्य काय संयुक्त नाही वाक्य केवळ आहे. बरोबर आहे. कोणतं वाक्य आहे केवळ वाक्य आहे कारण की वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे. आता खाऊन जा इथं दोन क्रिया झाल्या पण शेवटचं क्रियापद काय मानायचं मुख्य मानायचं त्या ठिकाणी. बरोबर आहे. त्यानंतर एक खालील शब्दाचे अनेक वचन ओळखा. रस्ता रस्त्याचं काय तरी बरोबर तर रस्ते त्याचं उत्तर रस्ता रस्ते. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती सोपा प्रश्न आहे. लिंग किती आहे 3 अक्षरी म्हणजे त्या ठिकाणी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत 3. आता लिंगानुसार बदलणारी 3 कोणते आहे तर तो आहे दुसरा हा आहे आणि नंतर काय आहे जो आहे. मग तो ती ते हा ही हे आणि जो जी जे हे बरोबर आहे का नाही. त्यानंतर एक कंठ तालवे तुम्हाला विचारलं कंठ तालवेमध्ये येणारे कोणते स्वर आहेत त्यामध्ये कोणते येतात तर पहा या ठिकाणी एका तो ॲ आणि दुसरा येतो ए आणि काय ते आई. ए आणि आई हे स्वर त्या ठिकाणी येतात. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पाहायचं कंठ तालव मूर्धा दंत्य ओष्ठ्य कंठोष्ठ्य दंतोष्ठ्य दंत तालवे ह्या गोष्टी काय करा लक्षामध्ये राहू द्या. नंतर आपल्याला पाहायचं आहे. बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्द 3 ते 4 विरुद्धार्थी शब्द होते. चुकीच्या जोड्या सुद्धा आपल्याला 4-5 विचारल्या होत्या. लेखन नियमानुसार वाक्यरचना होते 2-3 आणि वाक्यप्रचार म्हणी आपल्याला त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर रामचंद्र तात्या टोपे यांचं मूळ नाव त्या ठिकाणी विचारलेलं होतं. काय होतं तात्या टोपे यांचं मूळ नाव विचारलेलं होतं मित्रांनो. तात्या टोपे यांचं मूळ नाव काय आहे रामचंद्र काय आहे रामचंद्र पांडुरंग टोपे हे काय आहे तात्या टोपे यांचं पूर्ण नाव आहे. या गोष्टी काय आहे महत्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. ह्या गोष्टी आपल्यासाठी काय आहे तर महत्वाच्या आहे. येणाऱ्या पेपरमध्ये याचा आपल्याला फायदा होईल. मी या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.